सर्व विद्यार्थी पालक सर्वांना नमस्कार। आजच्या या सेशनमध्ये पुन्हा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये चर्चा केली होती की आपण NMMS परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा यांचा येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपण नियोजन करावं आणि ते पूर्णत्वास न्यावं या संदर्भाने आपण चर्चा केली होती। आणि त्या संदर्भाने आपण अभ्यासक्रमाचा एक थोडक्यात वार्षिक नियोजन तुम्हाला तुमच्या पातळीवर कसं करता येईल त्या संदर्भाने आपण एक उदाहरण दाखल एक अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन आपण अभ्यासू असं सुद्धा आपलं त्यावेळेस बोलणं झालं होतं। आणि त्याच अनुषंगाने आज आपण NMMS परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भातला अभ्यासक्रम जो आहे पूर्ण तो अभ्यासक्रम एका येत्या 4 महिन्यामध्ये कसा विभागणी करून आपल्याला अभ्यासता येईल या संदर्भाने एक थोडक्यात नमुना दाखल एक नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। हे नियोजन तुम्हाला फक्त एक मार्गदर्शक म्हणून आहे। तुम्ही तुमच्या पातळीवर स्वतंत्रपणे पुन्हा अभ्यासक्रमाची मांडणी करून या पद्धतीचंच तुमचं स्वतःचं एक नियोजन तयार करून तुमच्या अभ्यासाची जी खोली आहे त्या ठिकाणी ठेवून त्यानुसार तुम्ही परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करून गुणवत्ता येण्यासाठी 100% प्रयत्न करू शकतात। तर चला मग आपण आता हे वार्षिक नियोजन जाणून घेऊया। तर बघा आपण आता हे सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे चॅनलला आता नवीन असतील त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण ज्या वेळेस आपण हा लेक्चर संदर्भाने व्हिडिओ अपलोड करतो तो जरी वेळेत तुम्हाला लिंक ओपन नाही झाली तरी थेट यूट्यूबवरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकतं। त्याचबरोबर ज्यावेळेस आपण याचं यूट्यूब लाईव्ह घेतो त्यावेळेसुद्धा तुम्हाला थेट यूट्यूब लाईव्हवर आपलं लेक्चर सुरू झाल्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा। ओके, तर मग आता आपण सुरू करू। बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा काय NMMS इयत्ता 8वी बरोबर अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन। आता या ठिकाणी आपण साधारण जुलै ते ऑक्टोबर या संदर्भाने विचार करणार आहोत, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे साधारण 4 महिने। आणि परीक्षा कधी असते साधारणतः डिसेंबर। आपण NMMSचं जे आपण परीक्षेची संपूर्ण माहिती जाणली त्याच्यात आपण पाहिलं की साधारण डिसेंबरच्या मध्यावधी NMMS परीक्षा असते। मग नोव्हेंबरच्या साधारणतः दिवाळीचा पिरियड जातो, परंतु हा नोव्हेंबर जो आहे आणि डिसेंबरमधला एक पहिला आठवडा हा आपण कुठे ठेवलेला आहे, हा ग्रेस पिरियड कशासाठी ठेवलेला आहे त्या संदर्भाने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आता आपण जुलै ते साधारण ऑक्टोबर याच्यामध्ये जे आपण टेंटेटिव्ह एक नियोजन बनवलेलं आहे, एक नियोजन आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपण आता बघून घेऊया। बघा, विषय आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता। आता बुद्धिमत्तेचं काय आठवडा घेतला आपण जुलैमध्ये, दुसरा आठवडा साधारण पहिला दुसरा आठवडा असेल त्याच्यामध्ये अक्षरांची लयबद्ध मांडणी। मग आता दुसरा आठवडा जर आपण म्हटलं मग जुलैच्या पहिल्या आठवड्यात काय करायला हवं आपण किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात काय करायला हवं, तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाच्या तयारीसाठी जे घटक आता या ठिकाणी आहेत की जसं तुमचं आकलन येतं, वर्गीकरण येतं, संख्या मालिका असतात, पदांमधील संबंध शोधायचे असतात, विसंगत घटक ओळखायचे असतात, याच्या संदर्भाने ज्या तुम्हाला आवश्यक गोष्टी तयारी करावी लागते। जसं मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं की तुम्हाला वर्णमाला जी आहे ती उलट दिशेने नंतर सुलट दिशेने त्या वर्णाक्षरांना काय नंबर्स आहेत ते नंबर्स तुम्हाला पाठ करावे लागतील, त्यांच्यामध्ये सहसंबंधाचे जे काही लॉजिक्स असतात ते पाठ करावे लागतील, वर्गघन पाठ करून ठेवावे लागतील की जेणेकरून आपल्याला ह्या बुद्धिमत्तेसंदर्भातले जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी त्यांची मदत होते। म्हणून पूर्वतयारीसाठी आपण सुरुवातीचे हे 15 दिवस आपण थोडासा पिरियड ठेवूया ही तयारी करणे, आणि मग आपण आपल्या पद्धतीनं ह्या घटकांची तयारी तुम्ही करू शकतात। त्यानंतर बघा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण काय करू शकतो, अंकाची लयबद्ध मांडणी आणि संख्या श्रेणी हे 2 घटक त्यावेळेस येतील। त्यानंतर जुलै चौथ्यामध्ये भूमिती आकृत्यांवरील प्रश्न, कूट प्रश्न। त्यानंतर ऑगस्ट महिना, ऑगस्टमध्ये पहिला आठवडा तिथे काय येणार, वर्गीकरण, अक्षरमालिकेवरील प्रश्न। त्यानंतर ऑगस्टचा दुसरा आठवडा अक्षरमालिकेतील चुकीचे पद शोधणे आणि
संख्या मालिकेचे सूत्र ओळखणे. त्यानंतर बघा ऑगस्टचा तिसरा आठवडा, आकृतीवर आधारित प्रश्न. त्यानंतर चौथ्या आठवड्यात काय बघूया, पदांमधील संबंध शोधणे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये विसंगत घटक ओळखणे. सप्टेंबरमध्ये दुसरा आठवडा, व्हेन आकृतीवर आधारित प्रश्न, बरोबर. आणि मग नंतर सप्टेंबरमध्ये तिसरा आठवडा येईपर्यंत तुमचे संकीर्ण प्रश्न आणि सांकेतिक भाषा जी आहे, कोड लँग्वेज जी आहे, त्या कोड लँग्वेजवरचे प्रश्न. बघा आता तुम्हाला थोडंसं लक्षात येत असेल, जो तुमचा बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे त्याच्यामधले जे टॉपिक्स आहेत ते की कुठल्या आठवड्यामध्ये कोणता टॉपिक आपला झालाच पाहिजे. जसं की इथं बघूया की समजा सप्टेंबरमध्ये तिसरा आठवडा जर आपण पाहत असू तर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपलं सांकेतिक भाषेपर्यंतची तयारी झालीच पाहिजे. हा घटक अभ्यासून झालाच पाहिजे. आणि जे मी तुम्हाला परीक्षांची तयारी करण्याचं जे नियोजन सांगितलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं होतं, सुरुवातीला पहिलं लेक्चर जे आपण घेतलं UPSC आणि MPSC परीक्षेचा पाया म्हणून जे पहिलं लेक्चर आपण घेतलेलं आहे NMMS आणि स्कॉलरशिप परीक्षा, त्यात जे मी तुम्हाला या परीक्षांच्या तयारीचं जे नियोजन तुम्हाला विस्तृतपणे सांगितलं त्याच्यामध्ये मी आवर्जून गोष्ट सांगितली होती की अभ्यासक्रमाचं नियोजन आपल्याकडे पाहिजे. त्यानंतर दैनंदिन अभ्यासक्रमाचं नियोजन पाहिजे. त्यानंतर दररोज 15 ते 20 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील, बरोबर. मग आता समजा मी जर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जर सांकेतिक भाषेपर्यंत जर टॉपिक जर पूर्ण करतो आहे, पण याचबरोबर ह्या प्रत्येक दिवशी त्या आठवड्यामध्ये तुम्हाला नियमितपणे कमीत कमी 15 ते 20 प्रश्न देखील सॉल्व करावे लागणार आहेत. अभ्यास बघा समग्र कसा आहे. आणि एक लक्षात घ्या, हा म्हणजे फक्त तेवढाच अभ्यास करायचा का, तर नाही. इतर जे विषय आहेत ते सुद्धा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात असतील, दुसऱ्या आठवड्यात असतील, पहिल्या आठवड्यात असतील. म्हणजे मग दैनंदिन जे नियोजन असणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये मग तुम्हाला ठरवायचं आहे की 1 तास मी बुद्धिमत्तेला देतोय, 1 तास मी गणिताला देतो आहे, 1 तास मी विज्ञान किंवा समाजशास्त्राला देत आहे, आणि इतर 20-1 मिनटं मी इतर जे काही अनुषंगिक याची तयारी असेल किंवा प्रश्न सोडवणे असतील. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं जे डेली रुटीन आहे त्या रुटीनमध्ये तुम्हाला या सगळ्या परीक्षांच्या अभ्यासासाठी वेळ तुम्हाला काढावा लागणार आहे. मग बघा आता समजा आपण आता चौथा आठवडा बघूया. मग चौथ्या आठवड्यात काय काय करून घ्यावं लागेल, कूट प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे, चौरसातील संख्या नियम पूर्ण करायचे, आकृतीतील अक्षरे व संख्या यांचा संबंध शोधणे. हे 3 घटक कधी व्हायला हवे, सप्टेंबरच्या चौथा जो आठवडा आहे या चौथ्या आठवड्यामध्ये हे 3 घटक व्हायला हवे. पॅरललच इतर विषयाचे पण असतील. आणि नियमितपणे जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, सराव, प्रश्नांचा जो सराव आपल्याला घ्यायचा आहे तो सराव सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, त्याच वेळेस पॅरलल सुरू ठेवायचा आहे, बरोबर. पुन्हा आणखी एक गोष्ट मी राखून ठेवली तर तुम्हाला सरते शेवटी सांगाल व्हिडिओच्या शेवटी की हे सगळं आपण करत असताना तुम्हाला आणखी पुन्हा नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी आता फक्त बुद्धिमत्ता या विषयाचे घटक आपण बघूया. तर बघा इथे ऑक्टोबरमध्ये पहिला आठवडा, अंक पिरामिडवर आधारित प्रश्न आणि चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे लावणे. हे 2 घटक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला साधारणतः पूर्ण करावयाचे आहेत. त्यानंतर ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, सांकेतिक भाषा आणि घनाकृतीवर आधारित प्रश्न. तर या पद्धतीने बघा आता पुन्हा एकदा, म्हणजे आपण पहिला विषय बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये साधारण आपण जुलै ते ऑक्टोबर 4 महिन्यामध्ये साधारण टेम्पटेटिव्ह आपण बघत आहोत. तर आठवड्यावार 2-2, 3-3 घटकांचा आपण काय केलेलं आहे, विभागणी केली आहे. याचा फायदा काय होईल मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये असा चार्ट करून ठेवतात तेव्हा तुम्हाला तुमच्या अभ्यासाची स्थिती कळते की आता महिना कोणता चालू आहे, त्या महिन्यामध्ये कुठला घटक झालेला माझा व्हायला हवा होता, याचं तुम्हाला सुद्धा त्वरित लक्षात येतं. आणि माझा अभ्यास बरोबर चालू आहे की माझा अभ्यास मागं पडतो आहे याची जाणीव आपल्याला वारंवार होत राहते. आणि हा तक्ता असा मोठा कार्डशीट घेणे आणि त्याच्यावरती असा लिहून टाकणे आणि आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये चिकटवणे, आपल्या घरच्या लोकांनाही तो दिसला पाहिजे का, ते आपल्याला सहज पाहिल्यावर विचारतील का अरे जुलैचा तिसरा आठवडा चालू आहे, तुझे इथंवरचे घटक अभ्यासून झाले का, झाले असेल तर दाखव बरं तुझी नोटबुक मला, तुझे सगळे त्याच्यावरचे प्रश्न सराव झालेला आहे का, त्या घटकांचं तू काय काय प्रश्न सोडवले. तर या संदर्भाने स्वतःला बंधन घालून घेणे, मी तर असं म्हणतो दुसरा कोणीतरी सांगेल यापेक्षा आपण स्वतःला बंधन घालणे
आपलं नियोजन घरच्या पालकांबरोबर आपल्या शेअर करणे आणि त्यांना सुद्धा सांगणे की वारंवार मला तुम्ही सुद्धा आठवण करून देत जा की ह्या नियोजनाप्रमाणे तुला अभ्यास पूर्ण करावयाचा आहे. तर तुम्ही सुद्धा हा चार्ट असा व्यवस्थितपणे तयार करा. थोडंफार तुमचं इतर प्रिपरेशन असेल त्याला जुलैपासूनच तुम्ही कंटिन्यू करून घ्या. आणि थोडा तुमचा जर काही घटक जर आता जर बघा आपण इथे कुठं थांबलो, आपण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण थांबलो, बरोबर. म्हणजे इथं वर घटक ते संपले. मग आता पुढे कोणता महिना राहिला? नोव्हेंबर, बरोबर, आणि डिसेंबर, 2 महिने राहिले. मग आता याच्यामध्ये ठराविक 5-6 दिवस जर थोडा दिवाळीचं इकडं तिकडं जर आपण तो दिवस जर ड्रॉप केलं तर पूर्ण नोव्हेंबर आपल्याकडे शिल्लक असतो. आणि ऑक्टोबरचे साधारण 15 दिवससुद्धा या ठिकाणी आपल्याला शिल्लक दिसतात. मग ह्या 15 दिवसात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपण काय करायचं? आता ह्या डिसेंबरमध्ये तर काय असेल? परीक्षा असणार, बरोबर. मग नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि ह्या उर्वरित 15 दिवसामध्ये म्हणजे साधारण आपल्याकडे 1.5 महिना उपलब्ध असतो. मग जे घटक आपले कठीण आहेत किंवा समजा ह्या नियोजनाप्रमाणे जाताना दुसऱ्या ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपले 22 घटक जर पूर्ण झाले नाहीत, थोडंफार 1-2 घटक राहिले तर ते घटक पूर्ण करणे. आणि जे घटक आपल्याला कठीण वाटतात, आपण सराव जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवतो दर महिन्याला 15 दिवसाला, तर आपण मागे वळून जेव्हा बघू की माझं कुठं काठिण्यपणा आहे, तर ते कठीण प्रश्न ज्यावेळेस आपण कठीण प्रश्नांमधून जेव्हा आपल्याला कळेल की ठराविक घटक हे मला कठीण जातात, तर त्याचा सुद्धा सराव आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये करू शकतो. आणि ह्याच महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा सराव प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायच्या आहेत. कारण प्रश्न सोडविण्याचा वेग सुद्धा आपल्याला यायला हवा, बरोबर. आणि डिसेंबर महिन्यामध्ये तर मागील ज्या प्रश्नपत्रिका असतात, नोव्हेंबर आणि डिसेंबर मागील प्रश्नपत्रिका कमीत कमी 5 तरी आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत. अशा पद्धतीने बरोबर एक 6 महिन्याचं म्हणजे 5.5 ते 6 महिन्याचं हे नियोजन डोळ्यासमोर ठेवा. त्या पद्धतीने स्वतःला गुंफून घ्या आणि बरोबर अभ्यासाच्या तयारीला लागा. यश तुमच्यापासून दूर नाही. हे झालं आता बुद्धिमत्तेचं, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघूया सामान्य विज्ञान. याच्यामध्ये सुद्धा आपण पिरियड जो आहे तो त्याच पद्धतीचे याच्यामध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी. तर बघा इथे सुद्धा जुलै, आता आपण थेट जुलैच म्हणूया. आठवडा जरी इकडे तिकडे असला तरी आपण काही प्रकरणं आता समजा आता या ठिकाणी जुलैचे जे 15 दिवस आहेत सुरुवातीचे, दुसरा आठवडा जरी म्हटला, पण जून एंडिंग आणि जुलैचा पहिला आठवडा, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात? 7वी जी आहे, आता तुम्हाला मी ज्यावेळेस NMMS परीक्षेची अभ्यासक्रमाची माहिती दिली त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं की 7वी आणि 8वी याचे अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, कारण NMMS परीक्षा ही अभ्यास विषयांवर येते. मग 7वीचे जे तुमचे क्रमिक पुस्तकं आहेत, 8वीचे क्रमिक पुस्तकं आहेत, याच्यावर आधारितच या ठिकाणी आपल्याला पेपर येत असतो. आणि मग ह्या सुरुवातीच्या दिवसामध्ये 7वीचे पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकाचं समजा विज्ञानचं पुस्तक तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये ते वाचून काढलं आणि छानपैकी महत्त्वाचे टॉपिक्स हायलाईट केले की याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक 8वीच्या अभ्यास घटकाशी निगडीत आहेत आणि त्या टॉपिकच्या एक नोट्स काढून घेतल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये, बरोबर. नीट ऐका, या ठिकाणी आता टाईप नाही आहे पण मी तुम्हाला तोंडी सांगतो आहे. पहिल्या आठवड्यामध्ये जर छानपैकी वाचून होत आहे, 10 दिवसामध्ये पुस्तक वाचून होईल तुमचं आणि छानपैकी नोट्ससुद्धा काढून होतील. आणि एक छानपैकी जर तुमच्याकडं नोट्स जर त्या उपलब्ध झाल्या तर वारंवार तुम्हाला 7वीचं पुस्तक बघायची गरज राहणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नियोजन 8वीचे जे अभ्यास विषय किंवा अभ्यासक्रमात जे घटक आहेत, जे प्रकरणं आहेत, त्याचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला त्या प्रकरणावरती 7वीला काय दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सोबत तुमच्या त्या नोट्स असतील, म्हणजे वारंवार तुम्हाला ते पुस्तक काढायची गरज पडणार नाही, बरोबर. लक्षात येतं ना तुमच्या? ओके, आता तुम्हाला लक्षात येते असं मी समजतो. नाही लक्षात आलं थोडासा रिवर्स करून पाहिजे पुन्हा एकच मी काय सांगितलं, कारण सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाईप करणं शक्य नसतं. काही गोष्टी आपल्याला ओरली सुद्धा सांगाव्या लागतात, बरोबर. आणि एक लक्षात घ्या, मी विद्यार्थ्यांच्या समोर बोलत नाही आहे की माझं 1 to 1 आपण जसं म्हणतो इंटरॅक्शन जी आहे ती समोरासमोर नाही.
मी आता असं गृहीत धरतो की मी तुमच्याशी बोलतो आहे आणि त्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला ह्याच टॅबकडे बघून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मी तुमच्याशी संवाद साधतो आहे, म्हणून थोडीशी मर्यादा लक्षात घ्या. म्हणून आता बघा पुढे वळूया आपण. जुलैमध्ये जर दुसऱ्या आठवड्याला, तर पहिल्या आठवड्यात काय करणार समजलं? 7वीचं पुस्तक काढायचं, 7वीच्या पुस्तकाची प्रकरणं वाचून काढायची, त्याच्यावरती महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट करायच्या आणि नोट्स काढून घ्यायच्या महत्त्वाच्या गोष्टी. आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या 4-5 महिन्यामध्ये विज्ञानाचा अभ्यास करणार, सायन्सचा अभ्यास करणार, त्यावेळेस त्या नोट्स काय ठेवायच्या? सोबत ठेवायच्या. आणि त्या प्रकरणाशी संबंधित घटक आला की ते 7वीचंही वाचायचं आणि मग या प्रकरणाचा अभ्यास करायचा. पहिलं प्रकरण आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. हे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कव्हर करायचं आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हेल्थ अँड डिसीज, फोर्स अँड प्रेशर. अतिशय छान प्रकरणं आहेत. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्ससुद्धा अतिशय छान आहे. आणि हेल्थ अँड डिसीज तर हे तर अगदी म्हणजे आता मी जर विज्ञानच, मी आता जवळजवळ 13-14 वर्षापासून मी शाळांमध्ये विज्ञानसुद्धा शिकवलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पहिलं प्रकरण थोडंसं समजून घ्यावं लागतं. पण हे जे पुढचं प्रकरण आहे हेल्थ अँड डिसीज, फोर्स अँड प्रेशर, हे अत्यंत कॉमन चॅप्टर्स आहेत. हे तुम्हाला सरावाचे आहेत. पण याच्यामध्ये प्रश्न हा फसवा येऊन जातो एखाद्या वेळेस, म्हणून थोडंसं सिलेक्टिव्हली तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करावा लागणार आहे. त्यानंतर बघा जुलैमध्ये 4था आठवडा करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, बरोबर. आणि इनसाइड द ॲटम 4थ्या आठवड्यामध्ये हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, अत्यंत इंटरेस्टिंग. म्हणजे जसं आपण म्हणतो का, जसं आपल्याला खेळायला आवडतं तसा एखादा घटक, जसं अभ्यासाला अवघड वाटतो पण एखादा घटक आपल्याला अभ्यासाला आनंददायक वाटतो, इंटरेस्टिंग वाटतो, तसा करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. जर आपले शिक्षक जर उत्कृष्टपणे विज्ञान शिकवणारे असतील तर आपल्याला हा करंट इलेक्ट्रिसिटी समजून घेताना अत्यंत आनंद होतो. कारण आता आम्ही सुद्धा याच्यावरती काही मॉडेलसुद्धा तयार करतो. सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट सारखे जे मॉडेल आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, स्वतः विद्यार्थी त्याच्यामध्ये तयार करून आणतात. त्याला छोटे बॅटरी वगैरे घेतात, त्यानंतर सर्किट बनवतात, LED लॅम्प घेतात आणि त्यांना तो इंटरेस्ट वाटतो. म्हणजे अत्यंत छान असं प्रकरण करंट इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर इनसाइड द ॲटममध्ये बघा, इनसाइड द ॲटममध्ये सुद्धा ॲटमच्या थिअरी आहेत. 4 सायंटिस्ट आहेत, त्यांच्या प्रत्येकाचा कालखंड दिलेला असेल, प्रत्येकाची सिरीज ती थिअरी आहे ॲटम संदर्भातली. अतिशय छान, म्हणजे समजून घ्यायला अतिशय उत्कृष्ट प्रकरणं आहेत. त्यानंतर ऑगस्टचा पहिला आठवडा, याच्यामध्ये काय आहे? कंपोजिशन ऑफ मॅटर, मेटल अँड नॉन मेटल. आता याच्यामध्ये कंपोजिशन ऑफ मॅटरमध्ये हा डेली लाईफचाच पार्ट आहे, मॅटर रिलेटेड, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. म्हणजे सबस्टन्सच्या स्टेट्स वगैरे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या असतात. मेटल नॉन मेटल जनरल प्रकरण आहे, तुम्हाला 7वीमध्ये काही कंटेंट ह्या प्रकरणाचा अभ्यास करताना कामी येणार आहे. ओके. याच्यामध्ये मेटल नॉन मेटलमध्ये फरक काय, मेटल्स कोणती, नॉन मेटल्स कोणती, ओके, अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रकरणाचा सुद्धा छानपैकी अभ्यास करता येणार आहे. त्यानंतर बघा ऑगस्टचा दुसरा आठवडा आहे, त्याच्यामध्ये पोल्युशन कॉमन पोर्शन आहे. हा पोल्युशनचं जे लेसन आहे कॉमन आहे, जनरल सगळ्यांना हे माहिती असतं, पण आपल्याला आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याच्यामधून महत्त्वाचे पॉईंट मात्र बाहेर काढून घ्यायचे असतात. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि सेल अँड सेल ऑर्गनल्स. डिझास्टर मॅनेजमेंट जनरल माहिती आहे, तुम्ही 7वीचं 6वीपासून तुम्हाला डिझास्टर संबंधाने प्रकरणं अरेंज केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळालेली असते. आणि मग ते फक्त 8वीमध्ये आपण काय शिकतो, त्याच्यावरती मॅनेजमेंट शिकतो. ओके. तर ते एक लेसन या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. सेल अँड सेल ऑर्गनल्ससुद्धा आहे. 7वीला सुद्धा या सेल ऑर्गनल्सच्या रिलेटेड टॉपिक्स आहेत आणि सेम 8वीमध्ये ते इन्क्लूड केले आहेत, पण थोडंसं ॲडव्हान्स लेवलने टाकलेलं आहे. 4था आठवडा ऑगस्टचा ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम, हे सुद्धा 7वीला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा टॉपिक हे 8वीमध्ये आहेत, याबद्दल विशेष काही बोलायची गरज नाही, तुम्हाला जनरली माहिती आहे. त्यानंतर सप्टेंबरचा पहिला आठवडा इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस. आता हा एक केमिस्ट्री रिलेटेड टॉपिक आहे, बरोबर. ॲसिड कोणती, बेस कोणती, मग डेली लाईफमध्ये होममेड ॲसिड कोणती असतात, घरामध्ये कोणती ॲसिड्स वापरली जातात, बेस कोणती आहेत. तर याच्या काही इंडिकेटर्स आहेत ॲसिड बेस ओळखण्याची. जसं लिटमस पेपर असतो, आता तुम्ही प्रयोगशाळेत जात असाल ना सगळेजण तुमच्या शाळेमध्ये सायन्स लॅबला, त्या ठिकाणी तुमचे टीचर बघा लिटमस पेपर वापरत असतील ॲसिड बेस आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके. तर आता ठीक आहे, आता
ह्या वर्षी 8वीला तुमचं ते प्रकरण जेव्हा शिकवतील त्याच्यावरच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे, पण 6वी 7वीला जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन साहित्याची ओळख करतो किंवा त्याच्या अनुषंगाने काही प्रॅक्टिकल्स करतो तेव्हा लिटमस पेपर हा कॉमन पार्ट आहे. त्याला इंडिकेटरसुद्धा आपण म्हणत असतो आणि ते ॲसिड बेस आयडेंटिफाय करण्यासाठी वापरत असतात. तर अनेक इंडिकेटर्स आहेत तिथे. त्यानंतर त्याच्या काही टेस्ट घेण्याचे मेथड्स पण आहेत की त्याने काय इंडिकेट केलं म्हणजे काय समजावं. तर अशा पद्धतीने ॲसिड बेस आहे आणि त्याच्यामध्ये जसं HCl असेल, H2SO4 असेल, NaOH असेल, KOH असेल, इथूनच ॲसिड बेसची सुरुवात होऊन जाते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दुसरा आठवडा काय आहे, केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. हे एक तुम्हाला 7वीला सुद्धा आहे, भौतिक बदल रासायनिक बदल, त्याच्याशीच रिलेटेड हे प्रकरण 8वीला आत्ता तुमच्यासाठी आहे. सप्टेंबरचा तिसरा आठवडा मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट आणि साऊंड. अत्यंत सोपी प्रकरण आहे. इफेक्ट ऑफ हीट, उष्णतेचे परिणाम, हाच घटक फक्त या ठिकाणी आपल्याला अभ्यासावा लागतो. आता हीट जनरली माहिती आहे, मग या ठिकाणी तुम्हाला सोर्सेसपासून स्टार्ट होतं. हीटचे सोर्सेस कुठून आहेत, कोणती आहेत, आणि मग नंतर त्याचे इफेक्ट्स काय आणि ते कशात मोजतात. मग याच्यामध्ये कॅलोरोमीटर वगैरे, थर्मामीटर वगैरे जसं आपल्याला माहिती असतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फसवा प्रश्न नेहमी येतो. ज्यावेळेस मी हे शिकवत असतो सायन्स NMMSसाठी, तेव्हा मी नेहमी सांगतो कॅलोरोमीटर केव्हा वापरतात, थर्मामीटर केव्हा वापरतात. म्हणजेच काय, तुम्हीच शोधा. आता जे खरोखर व्हिडिओ स्किप न करता पाहतात त्यांच्यासाठी एक मी प्रश्न टाकून ठेवतो. टेम्परेचर मोजण्यासाठी काय वापरतात, हीट मोजण्यासाठी काय वापरतात, कमेंटमध्ये टाका. ओके. साऊंड आहे. साऊंडसुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साऊंडचं काय असतं, याचं प्रोडक्शन आणि प्रोपोगेशन ही एक गोष्ट असते साऊंडमध्ये. म्हणजे साऊंड प्रोड्यूस केव्हा होतो, एक शब्द लक्षातच ठेवायचा, व्हायब्रेशन. प्रोपोगेट कशाच्या सहाय्याने होतो, मीडियमच्या सहाय्याने, माध्यमाच्या सहाय्याने. बरोबर. म्हणजे कंपनाने ध्वनीची निर्मिती होते आणि माध्यमाच्या सहाय्याने त्याचं वहन होतं. मग माध्यमं कोणती, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग कशात वेगाने होतो माहिती पाहिजे, कशात सगळ्यात कमी वेग असतो माहिती पाहिजे, मध्यम वेग कशात असतो माहिती पाहिजे. मग हे जेव्हा ते प्रकरण आपण अभ्यासणार त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी अभ्यासायच्या असतात. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचं विज्ञान शिक्षक इंटरेस्टिंग असेल आणि तुम्हाला शिकायला आवडत असेल तर अत्यंत छान छान प्रकरणं आहेत. त्यातून तुम्हाला ज्ञानात्मक पण भर पडणार आहे आणि महत्त्वाचे टॉपिक बाहेर काढून घ्यायलासुद्धा आपल्याला जमणार आहे. त्यानंतर बघा, सप्टेंबरच्या 4थ्या आठवड्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट घ्या. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॅनमेड मटेरियल्स आहेत आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये इकोसिस्टीम आणि लाईफ सायकल ऑफ स्टार. आता हे लाईट्स तुम्हाला माहितीच आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याच्यामध्ये तुम्हाला इन्सिडंट अँगल, रिफ्लेक्टेड अँगल, त्यांचं मेजरमेंटचं टॉपिक आहे ते एकदा ती कन्सेप्ट समजून घ्या. त्यानंतर मॅनमेड मटेरियल्स आहेत, त्यानंतर इकोसिस्टीम आहे आणि त्यानंतर लाईफ सायकल ऑफ स्टार. लाईफ सायकल ऑफ स्टार आहे. स्टार आपल्याला खालच्या वर्गांमध्ये सुद्धा थोडे त्यांची तोंड ओळखचे काही प्रकरणं दिलेलीच आहेत. त्यानंतर 8वीला आपण हे अभ्यासणार आहोत. आणि बघा, म्हणजे ऑक्टोबर संपेपर्यंत बरोबर आपल्याला इथंवर संपूर्ण कव्हर करायचं आहे. आता ऑक्टोबरचे उरलेले 15 दिवस. ओके. त्यानंतर नोव्हेंबरचा पूर्ण 1 महिना बरोबर, आणि मग डिसेंबरच्या असं गृहीत धरा की पहिले 7 दिवस. इतके दिवस तुमच्याकडं शिल्लक असतात. म्हणजे सरासरी असं गृहीत धरा की तुमचा अभ्यासक्रम 2 महिना आधीच पूर्ण आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि मग या कालखंडामध्ये तुम्हाला काय काय करायचे, जे मागील घटक झाले त्याची काय करायचे, तुम्हाला जे आधीचे घटक आहेत आपले हे पूर्ण 4 महिन्यात तयारी झालेले त्याची काय करायची, रिव्हिजन करायची, सगळ्या नोट्स वाचून काढायच्या. त्यानंतर काय करायच्या, जे तुमचे प्रॅक्टिस पेपर आहेत ते सॉल्व करायचे बरोबर. आणि मागच्या ज्या परीक्षा आहेत बरोबर, मागचे जे प्रश्नपत्रिका आहेत ओके, त्यासुद्धा तुम्हाला ह्या कालखंडामध्ये करायच्या आहेत. बघा बरं, अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात म्हणजे जुलै महिन्यामध्ये जर मागच्या वर्गाचे जर सारांश काढून घेतला, त्यानंतर पुढच्या 4 महिन्यामध्ये जर टॉपिकवार तुम्ही वीकली बरोबर एक प्रकरण जर तुम्ही कव्हर केलं या नियोजनानुसार, आणि शेवटच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये
फक्त रिव्हिजन, प्रॅक्टिस पेपर आणि मागच्या प्रश्नपत्रिका हे जर कव्हर केलं तर मेरिट मिळणार नाही का? तुमच्या मनाला प्रश्न विचारा. याच्यासाठी वेगळं कुठेही ज्योतिषी आपल्याला पाहायची गरज येणार नाही. आपल्याला सुद्धा कळतं की ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवू शकतो. त्याच पद्धतीने बघा मॅथचा सुद्धा आपण आता त्याच पद्धतीने एक आपल्याकडे उपलब्ध आहे, बघूया. इथे सुद्धा जुलैचा दुसरा आठवडा घेतलेला आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यात तुम्ही काय करणार, गणिताचं पहिल्या आठवड्यात आपण काय करणार, वर्ग पाठ करून घ्यायचे, घन पाठ करून घ्यायचे, महत्त्वाचे सूत्र पाठ करून घ्यायचे. या ज्या गोष्टी आहेत त्याचे तक्ते बनवायचे, अभ्यासाच्या खोलीमध्ये त्या चार्टवरती लिहून ते लावायचे, मोठा ब्रॉड स्केच पेन घ्यायचे कटचे, त्याच्याने लिहून काढायचे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला आता काही मुलं काय म्हणायचे की सर लगेच शिकवायला सुरुवात करा. लगेच शिकवायला सुरुवात करून ते लक्षात येत नाही. ते पूर्वतयारी गरजेची आहे. या सगळ्या गोष्टी आता जसं जुलैमध्ये तुम्ही रॅशनल आणि इररॅशनल नंबर स्टार्ट करताय, पण त्याच्या आधी पुढे जसं तुम्ही जाणार याच्यामध्ये गुंतत चालणार. मग बाकीच्या गोष्टी मी कधी करणार? ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. ह्या लागतात, बुद्धिमत्तेसाठी लागतात, मॅथ्ससाठी पण लागतात. सोल्युशन्स काढताना घरामध्ये चार्ट कधी बनवणार, अभ्यासाचं नियोजन कधी लावणार. मग हे सगळं ह्या जून महिन्यामध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे सगळं घरामध्ये लावून चिकटून रेडी असायचं. ओके, म्हणजे आता मी आज तुम्हाला दाखवतोय ना, हे या पद्धतीने तुम्ही जुलै महिन्यापासून तुमचं 4-5 महिन्याचं नियोजन तयार करून टाका, घरामध्ये लावून टाका. हे त्यानंतर तुम्हाला आता पूर्वतयारीत जे घटक कसे तयार करायचे हे सुद्धा मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगणार आहे. बघा आता जुलैमध्ये तिसरा आठवडा पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स, चौथ्या आठवड्यामध्ये इंडायसेस अँड क्यूब रूट, पहिल्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ट्रायंगल, दुसरा आठवडा जो ऑगस्टचा एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आणि व्हेरिएशन्स, त्यानंतर ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यामध्ये क्वाड्रिलॅटरल, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड टाईप्स, सप्टेंबरचा पहिला आठवडा आहे डिस्काउंट अँड कमिशन, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स, सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात स्टॅटिस्टिक्स आणि इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, त्यानंतर चौथा आठवडा जो आहे त्याच्यामध्ये कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आणि एरिया, आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम आणि सर्कल, कॉर्ड अँड आर्क. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण टेक्स्टबुक आपल्याला ऑक्टोबर अखेर अभ्यासूनच घ्यायचं आहे. मग अतिशय डीप वेळ द्यायचा आहे की याला, तर नाही. आपल्या परीक्षेला अनुसरून ह्या प्रकरणांमध्ये सेंट्रल थीम जी असते, महत्त्वाचे टॉपिक काय असतात आणि कुठल्या प्रकारे प्रश्न विचारला जातो, कन्सेप्ट समजून घ्यायचे, त्याच्यावर काही उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आणि पुढे सरकायचं. या पद्धतीने आपल्याला ऑक्टोबर अखेर, नोव्हेंबर अखेरपर्यंत सगळं यांचं रिव्हिजन करून प्रॅक्टिस पेपरसुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा आता हा समाजशास्त्र विषय. तर समाजशास्त्रामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल सगळे एकत्रितपणे विचार करायचा असतो. मग आपण ते यामध्ये विषयाची योजनासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. तर बघा जुलैमध्ये इतिहासाची साधने आणि स्थानिक वेळ व प्रमाण वेळ हे झालं भूगोलाचं, आणि वरचं झालं इतिहासाचं, म्हणजे हा इतिहासाचा आणि खालचा भूगोल. तर खाली बघा जुलै तिसरा आठवडा युरोप आणि भारत, आणि इथं आता काय आलं, नागरिकशास्त्र, संसदीय शासन पद्धतीची ओळख. जुलै चौथा आठवडा ब्रिटिश सत्तेचे परिणाम, आणि इथे भूगोलाचा घटक आहे पृथ्वीचे अंतरंग, म्हणजे हे झालं इतिहास, हे झालं भूगोल. इथे ऑगस्टचा पहिला आठवडा 1857चा स्वातंत्र्याचा लढा, हा इतिहास. भारताची संसद, हे काय झालं, नागरिक शास्त्र, बरोबर. त्यानंतर ऑगस्टचा दुसरा आठवडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन, आणि हा भूगोलाचा घटक आर्द्रता व ढग. त्यानंतर बघा ऑगस्टचा तिसरा आठवडा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ आणि केंद्रीय कार्यकारी मंडळ. आता हे इतिहासाचं प्रकरण, हे नागरिकशास्त्राचं, बरोबर. त्यानंतर ऑगस्टचा चौथा आठवडा असहकार चळवळ व सागर तळरचना. सप्टेंबरचा पहिला आठवडा सविनय कायदेभंग चळवळ, सागरी प्रवाह, भारतातील न्यायव्यवस्था. आता इथे बघा तिघं प्रकरणं आहेत, तिघं विषय झाले, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, तिघं एकत्रित आता या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर बघा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पुन्हा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, भूमी उपयोजन, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. ओके,
सप्टेंबरचा 3रा आठवडा लोकसंख्या राज्यशासन समतेचा लढा. सप्टेंबरचा 4था आठवडा नोकरशाही स्वातंत्र्य प्राप्ती. ऑक्टोबरचा 1ला आठवडा उद्योग आणि स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. आणि ऑक्टोबरचा 2रा आठवडा महाराष्ट्र राज्याची निर्मिती नकाशा प्रमाण. या पद्धतीने आपल्याला ह्या समाजशास्त्र विषयाचं सुद्धा वर्गीकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि मग बघा आता हे जी नियोजन आपण पाहिली, ह्या नियोजनाने तुम्हाला तुमचं दैनंदिन टाइम टेबल बनवायचं आहे तुमचं स्वतःचं. म्हणजे कसं बघा, आता जे विद्यार्थी NMMS परीक्षेला बसले ते काय करतील, ह्या आठवड्यामध्ये समजा जुलैचा 1ला आठवडा चाललेला आहे किंवा आता या नियोजनानुसार जुलैचा 2रा आठवडा आहे. जुलैच्या 2ऱ्या आठवड्यात माझं काय काय पूर्ण करायचं आहे, किती घटक झाले, समाजशास्त्राचे किती घटक आहेत, गणिताचे किती घटक आहेत, विज्ञानचे किती घटक आहेत आणि बुद्धिमत्तेचे किती घटक आहेत. मग ह्या घटकांना एक एक घटकाला 2-2, 3-3 दिवस देणे आणि त्या पद्धतीने आपण दररोज प्रत्येक विषयाला थोडा वेळ का होईना कसा अभ्यासाला देता येईल आणि एक एक विषय कसा कव्हर करता येईल. मग कुठल्या विषयाला अधिक वेळ द्यायचा, जास्त मार्क कोणत्या घटकाला आहेत त्यानुसार अधिक वेळ. आता गणित तुमचं या ठिकाणी कमी मार्काला आहे, बुद्धिमत्ता जास्त गुणांना आहे, विज्ञान आणि समाजशास्त्र सुद्धा जास्त गुणांना आहे. मग या पद्धतीने तुम्हाला दररोजचाच अभ्यासाची विभागणी आहे ती करून त्या त्या आठवड्यामध्ये त्या त्या विषयातील परिपूर्ण घटक नियोजनाप्रमाणे पूर्णच करायचे. शिवाय 15-20 उदाहरणं रोज सुटले सुद्धा पाहिजे. गुणवत्तेत येणारे पोरं असाच अभ्यास करतात. वरवर अभ्यास करून, जाता येता अभ्यास करून, वरचे वर काहीतरी चाललं आहे अभ्यास करतो आहे आता बसलो होतो, अशा पद्धतीने अभ्यास करून आपण गुणवत्तेत येत नसतोय. ओके, म्हणून डेडिकेशनने पूर्ण नियोजनाने ज्यावेळेस आपण जातो तेव्हाच आपण अभ्यास हा करत असतो. ओके, त्यानंतर बघा हे एक सराव चाचणीचं नियोजन मी या ठिकाणी तुम्हाला तयार करून दिलं आहे की कुठल्या महिन्यात काय. आता जुलै महिन्यामध्ये आपण जे घटक नियोजनात घेतले प्रत्येक विषयाचे, मग जुलै महिन्यात जे जे घटक झाले त्याच्यावर साधारण आपल्याला 4 प्रश्नपत्रिका तरी 4 चाचण्या सोडवायच्याच. मग त्या त्या घटकाची एक एक असो, अगर सगळ्यांची मिळून एकत्रित 4 असो, पण कमीत कमी 4 एक टेस्ट तरी आपल्याला व्हायला पाहिजे. ऑगस्ट महिन्यामध्ये 4 सोडवायच्या, सप्टेंबरमध्ये 4 घ्यायच्या, ऑक्टोबरमध्ये 4 आणि नोव्हेंबर. बघा आता आपला अभ्यासक्रम आपण साधारणतः जुलै ते ऑक्टोबरमध्ये कव्हर करत आणतो, ऑक्टोबर एंडला. मग नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण काय करणार आहे, फक्त मी लिहिलं होतं वरती काय, रिव्हिजन आणि काय क्वेश्चन पेपर आपल्याला सॉल्व करायचे. कोणत्या, प्रॅक्टिस. मग त्या किती घेतल्या आहेत मी इथे, 10, कारण तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. आणि मग नोव्हेंबर आणि काही डिसेंबर हा काळ आपण वापरायचा आणि मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागील वर्षांच्या त्या कमीत कमी 5 प्रश्नपत्रिका तरी आपण सोडवायला हव्या. साधारण अशा 31 पर्यंत प्रश्नपत्रिका कमीत कमी सोडवायच्या. जास्तीत जास्त तुम्ही कितीही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. ओके, मग आता बघा पुन्हा एकदा आता सांगतो. पहिल्या सेशनलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे. तर या नियोजनाच्या आपण आता टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आपण परीक्षेचं स्वरूप जाणलं, त्यानंतर आता अभ्यासक्रमाचं सगळं नियोजन तुमच्यासमोर मी उपलब्ध करून दिलं. ओके, आता जे विद्यार्थी आपल्याला माझ्यासोबत जुलैनंतर जेव्हा पर्सनल बॅचला अटॅच होणार आहेत त्या विद्यार्थ्यांचा आपण याच पद्धतीने अभ्यास करून घेणार आहोत ह्या परीक्षेपर्यंत. म्हणजे अशाच पद्धतीने त्यांच्या चाचण्याही होतील, अशाच पद्धतीने त्यांचं आपण अभ्यासक्रम त्या त्या वेळेस त्यांच्या घटकसुद्धा पूर्ण करून घेणार आहोत. बरोबर. पण जे विद्यार्थी आपल्याबरोबर त्या बॅचेसला ॲड नसतील त्यांच्यासाठी मी उपलब्ध करून दिलेलं आहे. किंवा आता माझ्याकडे ज्या ऑलरेडी बॅच चालतात त्याच्यामध्ये आपण ह्याच पद्धतीने त्यांचं टार्गेट पूर्ण करून घेतो. मग तुम्हीसुद्धा तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये हे नियोजन बघा, व्हिडिओ रिवाईज करायचा, लिहून काढायचं हे सगळं आणि स्केच पेनने छानपैकी मोठ्या अक्षरात दिसेल असं एक मोठं कार्डशीट घ्या, त्याच्यावरती आखून त्या त्या विषयाचे नियोजन लावा आणि हे घरात चिकटून द्या. हे पहिल्याच लेक्चरला मी सांगितलं होतं की आपल्याला अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन अभ्यासायचं आहे. मग हे 5 ते 6 महिन्याचं नियोजन आहे, हे तुम्ही अशा पद्धतीने तयार करून तुमच्या रूममध्ये लावा. आणि मग त्या त्या विषयाचे पूर्वतयारीच्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या, अजून आपण ज्या वेळेस ते अभ्यास घटक जेव्हा आपण शिकणार त्या त्यावेळेस मी ऐन वेळेस तुम्हाला सांगत असतो की अरे असं नाही, असा एक चार्ट बनवा, तो घरामध्ये लावा आणि नजरेच्या टप्प्यात दिसेल
म्हणजे तीनदा तो कागद काढायची गरज नको, असा ठळक दिसला पाहिजे इतक्या मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला तो तुमच्या घरातल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावायचा असतो, जेणेकरून वारंवार आपलं लक्ष तिकडेच आलं पाहिजे. आणि जेव्हा वारंवार 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 आपण त्याच्याकडे बघणार तेव्हा आपोआप आपली पावलं अभ्यासाकडे वळतात आणि आपण त्या ठिकाणी रमायला लागतो. अगदी मी तर म्हणतो झोपेतून उठल्यानंतर डोळे उघडल्या समोर चार्ट दिसला पाहिजे. म्हणजे आपण जे 10 मिनटं मोबाईल बघून रेंगाळण्याचा प्रयत्न करतो ना, तर ते न रेंगाळता सकाळच्या वेळेमध्ये आपण लगेच ते चार्टकडे पाहून उठून आपल्या पुढच्या आवरसावरला जाण्याच्या आतच एक 5 मिनिटामध्ये हे सगळं डोळ्याखालून तुम्ही घालू शकतात. या पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. म्हणजे जसं बघा, वर्ग लावलेले असतील, वर्णमाला लावलेल्या असतील, त्यांचे नंबरिंग टाकलेले असतील, घनसंख्यांचं म्हणजे स्क्वेअर्स आणि क्यूब यांचे काही माहिती लिहिलेली असेल, काही फॉर्म्युले लिहिलेले असतील, तर रोज उठल्यानंतर 5 मिनटं वाचू शकता तुम्ही. जास्तीत जास्त मला वाटतं 10 मिनटामध्ये वाचून होतं आहे. या पद्धतीने सहज होईल. त्याच्यासाठी वेगळा विशेष वेळ काढण्याची गरज नाही. तुम्हाला अशाच पद्धतीने नियोजन करायचे. जसं आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगून टाकली आता, की झोपेतून उठल्यानंतर घरामध्ये लावलेले सगळे चार्ट पहिल्या 10 मिनिटात वाचूनच काढायचे. पहिल्या 10 मिनिटामध्ये पहिलं रीड करायचं सगळं आणि मग नंतर पुढच्या गोष्टी. या पद्धतीने बघा, असं तुम्हाला रात्री झोपेपर्यंतच नियोजन लावावं लागणार, किंवा रात्री झोपताना एकदा वाचून घ्या ना, काही बिघडत नाही, त्याला काही वेगळे पैसे द्यावे लागणार नाही आपल्याला. मग आता हे त्या महिन्यामधलं त्या आठवड्याचं नियोजन मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आणि त्यानुसार आता तुम्ही काय करायचं, चार्ट बनवा, घरात लावा आणि मग नंतर तुमचं डेली रुटीनमध्ये हे काम करायचं आहे. आणि खालचं जे 7वीचं जे मी तुम्हाला सांगितलं, 7वीच्या विषयाचं अभ्यासक्रमाचे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, माहिती या ठिकाणी नोट्स काढून ठेवायच्या आहेत, की जेणेकरून त्या तुम्हाला पुढे जाऊन कामं येतील. ओके. तर मग अशा पद्धतीने तुम्ही तयारीला लागा आणि आज या पद्धतीने करायचंच आहे. जे मुलं NMMSला बसणार असतील त्यांनी हे करायचंच. आणि स्कॉलरशिपला ज्यांना NMMSला पण बसायचं, स्कॉलरशिपला पण बसायचं, त्यांना उद्या स्कॉलरशिपचं पण मी नियोजन या पद्धतीने दाखवणार आहे. जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला बसायचं आहे त्यांना, तर त्यांनी आणि NMMSला बसणार आहे दोघं, मग सोबत नियोजन कसं अभ्यासाचं असावं याचं सुद्धा मी थोडक्यात उद्या एक 5-1 मिनटं तुम्हाला पर्सनल त्या ठिकाणी गाईड करेलच. पण आजच्यासाठी आपण फक्त NMMS प्लॅनिंग रिलेटेड बोलूया. असं गृहीत धरू की आजचा व्हिडिओ पाहणारे सगळे विद्यार्थी NMMS परीक्षेला बसणार आहेत, किंबहुना त्यातील काही स्कॉलरशिपला सुद्धा बसणार आहेत. तर या पद्धतीने तयारीला लागा. ज्यांनी नियोजन अजूनही केलेले नसतील त्यांनी नियोजनच करा. नियोजन केल्याशिवाय कुठल्याही कामाला यश मिळत नाही. आपल्याला तर गुणवत्ता यादीत यायचं आहे, बरोबर. 4 वर्ष पुढे शिष्यवृत्ती घ्यायची आहे, नावलौकिक वाढवायचं आहे. त्यामुळे या पद्धतीनं कामाला लागायचं आहे. ओके. आता जे माझ्याशी संबंधित निगडीत मुलं असतात 1 जुलै नंतरचे, त्यांचं तर आम्ही करूनच घेतो या पद्धतीने. ओके. त्याशिवाय त्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागीच करून घेत नाही. पण तुम्हीसुद्धा तुमच्या स्वयंशिस्तीने ह्या सगळ्या गोष्टींवरती अंमलबजावणी करायची आहे. ओके. तर मग आता आजची माहिती जर तुम्हाला खरोखर पूरक वाटली असेल, उपयुक्त असेल, तर नक्कीच या आपल्या चॅनलला तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे वर्ग मित्र मैत्रिणी जे असतील त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती तुम्ही पोचवा. ओके. तर मग आजच्यासाठी इतकंच. पुन्हा आता उद्या आपण स्कॉलरशिपचं जे नियोजन आहे ते माहिती घेण्यासाठी आपण उद्या भेटूया. तुम्ही सर्वजणांनी या व्हिडिओला बघितलात, सगळेजण सोबत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक. ओके. थँक्यू.